नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या रोजगार सर्वांचा या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण पाहणार आहे मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर 4थी पास असणाऱ्या उमेदवाराकरिता स्वयंपाकी या पदाची भरती निघालेली आहे मित्रांनो। तर यासाठी जो पगार असणार आहे तो आहे 16,600 ते 52,400 रुपये। मित्रांनो, या भरतीची सविस्तर माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, या ठिकाणी स्वयंपाकी या पदाची भरती निघालेली आहे। एकूण मित्रांनो 2 पदासाठी ही भरती निघालेली आहे आणि निवड यादीसुद्धा 2 पदाची असणार आहे। तर या ठिकाणी जे पगार आहे, वेतन श्रेणी या ठिकाणी दाखवलेली आहे 16,600 ते 52,400 यानुसार तुम्हाला वेतन श्रेणी असणार आहे। मित्रांनो, निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज जाहिरातीच्या खंड ई मध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे व पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट इत्यादीसह परिशिष्ट अ नमुन्यानुसार दिनांक 16/8/2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किंवा त्याआधी स्पीड पोस्टद्वारे पाठवावेत, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। आणि जो पत्ता आहे मित्रांनो तो या ठिकाणी इथं दिलेला आहे। प्रबंधक कार्मिक, मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा मुंबई, 5वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, GT रुग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई या ठिकाणी हा जो पत्ता आहे तो दिलेला आहे। या पत्त्यावर मित्रांनो तुम्हाला तुमचा जो अर्ज आहे तो स्पीड पोस्टद्वारे पाठवायचा आहे। स्पीड पोस्ट व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून वरील नमूद केलेल्या दिनांकानंतर मिळालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। मित्रांनो, तुम्ही ज्या पोस्टाने अर्ज पाठवणार आहे त्याचा जो लिफाफा आहे त्याच्यावर तुम्हाला स्वयंपाकी पदासाठी अर्ज अशा प्रकारची ठळक अक्षरामध्ये माहिती लिहायची आहे। स्वयंपाक प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, तोंडी मुलाखतीसाठी उमेदवारास स्वखर्चाने हजर राहावे लागेल। नियुक्ती व अल्पसूचीचे सर्व अधिकार प्रशासन, उच्च न्यायालय, अपील शाखा मुंबई यांनी स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत, अशा प्रकारची माहिती इथे। तर या पदासाठी कोणकोणती पात्रता आहे ती मित्रांनो आपण पाहणार। या पदासाठी जी पात्रता दाखवलेली आहे ती आहे मित्रांनो 4थी पास उमेदवार असणं आवश्यक आहे। उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। उमेदवार जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेला 18 वर्षापेक्षा लहान व 38 वर्षापेक्षा मोठा नसावा व मागासवर्गीय उमेदवारासाठी कमाल वयमर्यादा 43 वर्षाची असेल। उमेदवार न्यायालयीन शासकीय कर्मचारी असल्यास विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यासाठी कमाल वयाची अट नाही, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो। त्यानंतर या ठिकाणी पात्र उमेदवाराकरिताच्या अटी कोणकोणत्या अटी आहेत ते आपण पाहणार आहे। या ठिकाणी ज्या अटी दिलेल्या आहेत त्याचे किंवा तिचे चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तो किंवा ती करार करण्यास सक्षम असावा किंवा असावी। त्याला किंवा तिला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। त्याला किंवा तिला कोणत्याही न्यायालय, MPSC, UPSC किंवा कोणत्याही राज्यसेवा आयोगाद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकलेले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी इथं दिली। त्याला किंवा तिला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा त्याच्या किंवा तिच्या विरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित नसावा, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। त्याला किंवा तिला हयात असलेल्या पत्नी किंवा पतीची संख्या एकापेक्षा जास्त नसावी, अशा प्रकारची सुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली आहे। महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नियम 2005 नुसार उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास 28 मार्च 2006 व तदनंतर जन्माला आलेल्या मुलामुळे हयात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक नसावी, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी इथं दिलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, अर्ज भरण्याचे जे शुल्क आहे ते किती आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहे। मित्रांनो, जो अर्जाचे जे शुल्क आहेत ते आहेत मित्रांनो या ठिकाणी 300 रुपये शुल्क आहेत। आणि हे जे 300 रुपये शुल्क तुम्हाला असिस्टंट रजिस्टर्ड जनरल हायकोर्ट AS बॉम्बे या नावाने तुम्हाला
पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट स्वरूपात असावा, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी इथे दिलेली आहे. अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदाराचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, अशा प्रकारची माहिती इथे दिलेली आहे. भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही, म्हणजे तुम्ही जे भरलेले शुल्क आहे ते तुम्हाला परत मिळणार नाही, अशी सुद्धा माहिती या ठिकाणी दिली. या पदासाठी निवड प्रक्रिया कशा स्वरूपाची आहे याची माहिती आपण आता पाहणार आहे. मित्रांनो, तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमची शॉर्टलिस्ट लागणार आहे आणि शॉर्टलिस्ट लागल्यानंतर या ठिकाणी तुमची जी मूल्यमापन या ठिकाणी स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे आणि त्याला 30 गुण असणार आहेत. त्यापैकी तुम्हाला उत्तीर्ण गुणसाठी किमान कमीत कमी 15 गुण असणे आवश्यक आहे. त्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी तुमची होणार आहे, त्याला गुण असणार आहेत 10. आणि त्यानंतर तुमची तोंडी मुलाखत होणार आहे, त्याला गुण असणार आहेत 10. त्यानंतर निवड प्रक्रियेचे एकूण जे गुण आहेत ते आहेत मित्रांनो 50 गुण या ठिकाणी तुम्हाला आहेत. एकूण 50 गुणांची तुमची चाचणी होणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. जर उमेदवार स्वयंपाकाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्याचा किंवा तिचा उर्वरित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. वरील सर्व परीक्षांचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल, अशा प्रकारची माहिती इथे दिलेली आहे. या ठिकाणी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याची माहिती आपण पाहणार आहे. तर या ठिकाणी उमेदवारांनी अर्जासोबत खालील दाखवलेल्या स्वप्रमाणित म्हणजे सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित प्रती सादर कराव्यात. म्हणजे तुम्हाला तुमच्या जे कागदपत्र आहेत ते सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला या ठिकाणी अर्जासोबत जोडायचे आहेत. मित्रांनो, या ठिकाणी 1 नंबरमध्ये तुम्हाला जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा SSCचे बोर्ड प्रमाणपत्र यापैकी एक तुम्ही कोणतेही जोडू शकता. त्यानंतर दुसऱ्या नंबरचा जो डॉक्युमेंट आहे तो आहे शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक, म्हणजे 4वी, 10वी, 12वी किंवा तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेला यापैकी तुम्हाला डॉक्युमेंट हवा आहे. या ठिकाणी डॉक्युमेंट क्रमांक 3 आहे स्वयंपाक कामाचा अनुभवाचा दाखला. जर तुमच्याकडे असेल तर तो तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे. अर्जदाराने त्याला बनवता येणाऱ्या पाककृतीची यादी सोबत जोडावी, म्हणजे तुम्हाला एक यादी बनवायची आहे पाककृतीची, ते सुद्धा या ठिकाणी इथं जोडायची आहे. या ठिकाणी स्वयंपाकाचा विशेषतेसंबंधीचा दाखला जर असेल तुमच्याकडे तर तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे. या ठिकाणी मुद्दा नंबर 6 जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेली 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र्य संपन्नतेविषयीची प्रमाणपत्र, त्यांचा हुद्दा, पत्ता व फोन नंबरसह या ठिकाणी तुम्ही सरपंच किंवा पोलीस पाटील किंवा ग्रामसेवक यापैकी 2 व्यक्तीचे तुम्ही चारित्र्य संपन्नतेविषयी तुम्ही जे प्रमाणपत्र असते चारित्र्याचं ते तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो जातीचा दाखला आहे तो सुद्धा या ठिकाणी जोडायचा आहे. त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसियल सर्टिफिकेट. त्यानंतर उमेदवार दिव्यांग असल्यास दिव्यांगतेचा दाखला या ठिकाणी पाहिजे. विशेष अर्हता असल्याबाबतचा जर दाखला असेल तर तो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जोडायचा आहे. सेवा योजना कार्यालयात नोंदणी केली असल्यास तुम्हाला नोंदणी प्रमाणपत्राची प्रत सुद्धा या ठिकाणी जोडायची आहे. मित्रांनो, उमेदवार जर शासकीय कर्मचारी असेल तर त्याला सक्षम प्राधिकाऱ्यांनी कार्यालयाची मंजुरी घेतल्याचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील. या ठिकाणी विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत महिलाचं जर लग्न झालेलं असेल तर त्यांच्या नावामध्ये बदल झालेलं जे राजपत्र असते ते शासकीय राजपत्र या ठिकाणी लागणार आहे किंवा सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत या ठिकाणी तुम्हाला जोडायची आहे. मित्रांनो, अर्जासोबत तुम्हाला 300 रुपयाचा पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट जोडायचा आहे. त्यानंतर एक पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला जोडायचा आहे या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी अर्जासोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिलेले 5 रुपयाचे पोस्टाचे तिकीट लावलेले कोरे पाकिट पाठवावे. या ठिकाणी तुम्हाला कोरे पाकिटसुद्धा तुमचा स्वतःचा ठळक अक्षरात पत्ता लिहिलेले ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाठवायचे. आणि त्यानंतर या ठिकाणी आधार कार्डची प्रतसुद्धा तुम्हाला या ठिकाणी या अर्जामध्ये तुम्हाला जोडायची आहे. मित्रांनो, या ठिकाणी अर्जाची जी माहिती आहे ते अचूकपणे भरणे बंधनकारक आहे, म्हणून हा अर्ज जो आहे तो तुम्ही न चुकता भरा.
मित्रांनो, तुमचं अर्ज भरताना तुमच्या जे नावाचे स्पेलिंग आहे तुमच्या शैक्षणिक कागदपत्रानुसार अचूक नमूद करावे, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी दिली. उमेदवाराने पत्रव्यवहाराचा जो पत्ता आहे तो अचूक पत्ता पिनकोड सहित नमूद करावा. अर्धवट पत्ता देऊ नये, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर उमेदवाराचा उपयोगात असलेला योग्य ईमेल आय डी मित्रांनो या ठिकाणी न चुकता तुम्हाला टाकायचा आहे व तसेच मोबाईल नंबर अर्जात नमूद करायचा आहे. संपूर्ण माहिती मित्रांनो स्वतःची जन्मतारीख, शैक्षणिक कागदपत्रे, जन्म प्रमाणपत्राद्वारे अचूक लिहायची आहे तुम्हाला या अर्जामध्ये. त्यानंतर स्वयंपाकी पदासाठी इयत्ता 4थी मधील गुण नमूद करणे अनिवार्य आहे, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी. मित्रांनो, अर्ज भरताना तुम्हाला 4थीचे उत्तीर्ण जे गुण आहेत ते तुम्हाला या ठिकाणी टाकणे अनिवार्य आहे. आणि जर तुमच्याकडे 4थीची मार्कशीट नसेल तर तुम्हाला 10वी किंवा 12वी याचे गुण टाकायचे आहेत. आणि 4थीकरिता मित्रांनो तुम्हाला काल्पनिकरित्या म्हणजे अंदाजे तुम्हाला 100पैकी 50 गुण प्राप्त अशापैकी तुम्हाला टाकायचे आहेत. अशा प्रकारची नोंद तुम्हाला अर्जामध्ये करायची आहे. मित्रांनो, अर्ज भरताना तुम्हाला क्रमवाररित्या तुम्हाला सुरुवातीला 4थीची माहिती भरायची आहे, त्यानंतर तुम्हाला 10वीची माहिती भरायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या जे 12वीची माहिती भरायची आहे किंवा तुमची डिग्री झालेली असेल, डिप्लोमा झालेला असेल, अशा प्रकारची तुम्हाला माहिती असेल सिक्वेन्सनुसार तुम्हाला भरायची आहे. मित्रांनो, याची जी PDF आहे ते मी तुम्हाला आपल्या रोजगार सर्वांचा या टेलिग्राम चॅनलला देत आहे, त्यावरून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे लिहून कळवा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.